हॅलो एव्हरीवन फ्रेंड्स. तर वेलकम टू पीजी टेक अकॅडमी. तर आपण फर्स्ट युनिट हे कंप्लीट केलेलं आहे मित्रांनो. फर्स्ट युनिट हे आपलं झालेलं आहे मित्रांनो. तर आज आपण सेकंड युनिट हे MSBT डिप्लोमा पॉलिटेक्निकचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचचं सी लँग्वेजचं सेकंड युनिट आता आपण पाहणार आहोत. सेकंड युनिट आहे मित्रांनो कंट्रोल स्ट्रक्चर. सेकंड युनिट आहे कंट्रोल स्ट्रक्चर. तर या कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट आणि ब्रांचिंग स्टेटमेंट. हे 3 टॉपिक्स आपल्याला पाहायचे आहेत. त्यांच्यामध्ये हे सब टॉपिक्स हे सर्व झाले त्यांचे सब टॉपिक्स. हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. जसं की मित्रांनो आपण तुम्हाला माहितच आहे आपण युनिट 1, युनिट 2 हे युनिट 1 चे सर्व लेक्चर्स टोटल 13 लेक्चर आपले झालेले आहेत. युनिट 1 चे सर्व लेक्चर्स आपण उत्तमरित्या पार पाडलेले आहेत. उत्तमरित्या आपण ते समजलेले आहेत तुम्हाला तुमच्यासाठी आणि ते एकदम फ्री मध्ये अवेलेबल युट्यूब वरती करून दिले आहेत मित्रांनो. असंच आपले युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 असे सगळे युनिट युट्यूब वरती अपलोड होत राहतील. तर ते तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी तुम्ही या चॅनलचा पीजी टेक अकॅडमीला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओ सिरियल वाईज तुमच्यापर्यंत ह्या येऊन जाईल मित्रांनो. अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला MSBT रिलेटेड अपडेट्स टाइम टू टाइम तुम्हाला भेटून जातील. या आपल्या पीजी टेक अकॅडमीवर आपण अपडेट सुद्धा शेअर करतो मित्रांनो. जसं की आपण मागं रिझल्टचा अपडेट दिला तसंच बाकीचे अपडेट सुद्धा शेअर करतो. तर आपल्या चॅनल वरती सर्व अवेलेबल आहे. सर्व सी लँग्वेज आपण सर्व सी लँग्वेज शिकविणार आहोत. आता आपला युनिट 2 सुरू. युनिट 1 आपला झालेला आहे मित्रांनो. तर युनिट 2 मध्ये आपल्याला बघायचं आहे कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय मित्रांनो? जेव्हा आपण एखादी कार ड्राईव्ह करतो तेव्हा तिचं स्टेअरिंग असतो का, तो जो व्यक्ती कंट्रोल करतो ना, तशीच ती कार जरा तुम्ही लेफ्ट साईडला ते स्टेअरिंग घुमिलं तर ती कार लेफ्ट साईडला जाते. जर तुम्ही राईट साईडला ते स्टेअरिंग घुमिलं तर ती कार राईट साईडला जाते. असं असतंय मित्रांनो. तसंच इथं प्रोग्राम कंट्रोल करतात आपण. सी प्रोग्रामिंग मध्ये आपण काय करतो, प्रोग्रामला कंट्रोल करतो मित्रांनो. प्रोग्रामला कंट्रोल करायचे. आता या चॅप्टर मध्ये, या युनिट मध्ये आपल्याला प्रोग्रामला कसं कंट्रोल करायचं ते शिकायचंय मित्रांनो. प्रोग्रामला कसं कंट्रोल करायचं मित्रांनो? हे कंडिशनल स्टेटमेंटनी, हे लूपिंग स्टेटमेंटनी कंट्रोल करायचं, हे ब्रांचिंग स्टेटमेंटनी कंट्रोल करायचं. या स्टेटमेंटचा यूज करून आपण प्रोग्रामला कंट्रोल करू शकतो. प्रोग्रामला ह्या सुद्धा डायरेक्शनला पाठवू शकतो, या सुद्धा डायरेक्शनला. हे एक एक्झाम्पल झालं मित्रांनो. आपण ते बघणार आहोत प्रोग्रामला कसं कंट्रोल करतो ती आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती बघणार आहोत. या युनिटचे सुद्धा लेक्चर वाईज व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील आपल्या प्लेलिस्ट वरती. पीजी टेक अकॅडमी वरती सर्च करा युट्यूबवर पीजी टेक अकॅडमी प्लेलिस्ट, सी लँग्वेज प्लेलिस्ट म्हणून तुम्हाला प्लेलिस्ट येऊन जाईल. सिरियल वाईज आपण लेक्चर अपलोड केलेले आहेत. होप की तुम्हाला हे समजेल असेल कंट्रोल स्ट्रक्चर काय राहते. तर यामध्ये आपल्याला पाहायचंय मित्रांनो, कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय की रिलेशनल ऑपरेटर. हे रिलेशनल ऑपरेटर आपण युनिट 1 मध्ये पाहिलंय मित्रांनो. युनिट 1 मध्ये आपण रिलेशनल ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर युनिट 1 मध्ये आपण हे पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे इथं आपण युनिट 2 मध्ये ते घेणार नाही. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर युनिट 1 मध्ये जा आणि तिथं रिलेशनल ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर हे आपण सिरियल वाईज शिकविलेलं आहे. ते रिलेशनल ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर मी तुम्हाला रिलेशनल ऑपरेटरचे जेव्हा प्रोग्राम घेत होतो तेव्हा तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात समजवलं होतं इफ एल्स स्टेटमेंट बद्दल. आणि तुम्हाला म्हणलं होतं की पुढच्या युनिटमध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर या युनिटमध्ये सर्व इफ एल्स स्टेटमेंट, इफ एल्स लॅडर, नेस्टेड इफ एल्स हे काय राहतं हे सर्व बघणार आहोत हे सांगितलं होतं. तर या ह्याच्यात बघायचं इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, हे इफ आणि हे एल्स स्टेटमेंट, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट आणि इफ एल्स लॅडर आणि स्विच केस स्टेटमेंट. हे एवढं आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. लूपिंग स्टेटमेंट मध्ये आपल्याला 3 लूप बघायचे आहेत. 3 प्रकारचे लूप बघायचे आहेत. हे व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप.
हे 3 प्रकारचे लूप आपल्याला बघायचे आहेत. ब्रांचिंग स्टेटमेंट मध्ये आपल्याला गो टू स्टेटमेंट, यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू कीवर्ड, या ब्रेक आणि कंटिन्यू कीवर्डचा वापर बघायचा आहे आणि गो टू स्टेटमेंट कसं वापरते ते बघायचं आहे. त्यांना ब्रांचिंग स्टेटमेंट म्हणतो. तर होप की तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच घेणार आहोत, इफ स्टेटमेंट, कारण हे लॉजिकल ऑपरेटर आणि रिलेशनल ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर आपण युनिट 1 मध्ये घेतले आहेत. आता राहिलं काय आपलं इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट हे बाकीचं सगळं राहिले ते घेणार आहोत आपण आजच्या युनिटमध्ये. आपण इफ स्टेटमेंटच घेणार आहोत, कंडिशनल स्टेटमेंट मधला इफ स्टेटमेंट. तर आता आपण पाहू कंडिशनल स्टेटमेंट काय राहतात ते बघून घ्या. आधी कंडिशनल स्टेटमेंटच्या टाईप किती राहतात ते बघून घ्या. कंडिशनल स्टेटमेंट, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आर ऑल्सो नोन ॲज कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंटलाच काय म्हणू शकतात आपण, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी कंडिशन दिली असेल, ही कंडिशन एकतर तुम्हाला लेफ्टला जा नसता राईटला जा, एकतर ट्रू नसता फॉल्स कंडिशन, एकतर हेड्स नसता टेल्स, हेड्स नसता टेल्स, ही झाली कंडिशन. असं राहते मित्रांनो कंडिशन म्हणजे. आणि डिसिजन एकतर लेफ्टला जायचं, एकतर राईटला जायचं, एकतर हेड्स पडणार नाही तर एकतर टेल्स पडणार जेव्हा कॉइन टॉस करतो तेव्हा. आणि जेव्हा जर ब्लॉक कंडिशन जर ट्रू असली तर एक्झिक्यूट होणार आणि कंडिशन जर फॉल असली तर नाही एक्झिक्यूट होणार. हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. तर आता आपण बघणार आहोत डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आर यूज टू टेक डिसिजन ऑन द बेसिस ऑफ पर्टिक्युलर कंडिशन. एखाद्या कंडिशनवर आपण जे डिसिजन घेतो त्यालाच डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणतात. आणि डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट. एखाद्या कंडिशनवरती आपण जो डिसिजन घेतो त्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणतात. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स कोणते कोणते आहेत, हे इफ, सिंपल इफ स्टेटमेंट, हे नुसतं इफ वापरायचं, नुसतं इफ, IF एवढंच वापरायचं इफ स्टेटमेंट. पुन्हा इफ एल्स, इफ सोबत एल्स ची जोडी लावायची, हे इफ एल्स ची जोडी वापरायची. नेस्टेड इफ एल्स म्हणजे एकात एक नेस्टेड, हे एक नेस्टेड इफ एल्स आपल्याला बघायचं, हे त्याचे टाईप आहेत मित्रांनो. आणि इफ एल्स लॅडर हे एक बघायचं आपल्याला. तर तुम्हाला कळालं असेल आपल्याला काय काय बघायचं आहे या युनिटमध्ये. हे झाल्यानंतर आपलं कंडिशनल स्टेटमेंट सगळं संपून जाईल मित्रांनो. तर आज आपण फक्त इफ स्टेटमेंट काय कसा वापर करतात त्याचा प्रोग्राम आपण पाहणार आहोत. इफ स्टेटमेंट काय काय ते बघूया चला. इफ स्टेटमेंट, सिंपल इफ स्टेटमेंट म्हणजेच नुसता इफ, सिंपल इफ म्हणजे नुसताही इफ वापरायचा, नुसता इफ वापरायचा. स्टेटमेंट कॅन बी यूज टू चेक वेदर कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला हा इफ स्टेटमेंट कधी वापरायचा असते मित्रांनो, एकतर कंडिशन ट्रू असेल नसता फॉल्स असेल तेव्हा हा इफ वापरला जाऊ शकतो मित्रांनो. जेव्हा आपल्याकडे दोन कंडिशन असतील, समजा जर स्टुडंट जर प्रेझेंट असेल वर्गात, स्टुडंट प्रेझेंट असेल वर्गात, तर ते एकतर प्रेझेंट असेल किंवा नसेल तर मग ते अब्सेंट असेल. असं एखादी कंडिशन काय आहे, स्टुडंट प्रेझेंट आहे का वर्गात. जर ते वर्गात असेल तर प्रेझेंट येऊ द्यायचं आणि जर ते वर्गात नसेल तर ते अब्सेंट येऊ द्यायचं. एकतर कंडिशन काय आहे, एकतर प्रेझेंट नसता अब्सेंट आहे का. जर असेल तर प्रेझेंट लिहायचं, नसेल तर अब्सेंट लिहायचं. अशाच कंडिशन राहतात मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन राहतात. तर त्यासाठी आपल्याला इफ स्टेटमेंट हा इफ स्टेटमेंटचा वापर करतो मित्रांनो. इफ कंडिशन इज ट्रू देन प्रोग्राम कंट्रोलर एक्झिक्यूट बॉडी ऑफ इफ. या इफ ची मित्रांनो बॉडी राहते, ह्या कर्ली ब्रेसेस मध्ये अशी बॉडी राहते मित्रांनो. ही बॉडी राहते, यामध्ये जे काय राहते ते त्याचं बॉडी राहते मित्रांनो. हे काय म्हणते आता, कंडिशन, इफची कंडिशन अशी समोर राहते मित्रांनो. इफची कंडिशन अशी इफच्या समोरच राहते मित्रांनो. पण ती कशामध्ये राहते, ब्रॅकेट मध्ये लिहायची. ती कंडिशन तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहायची. इफ कंडिशन इज ट्रू, ही जर कंडिशन ट्रू झाली मित्रांनो, ही जर कंडिशन जर ट्रू झाली तर काय होणार मित्रांनो, ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक, हे बॉडी, ही इफची बॉडी ही सर्व एक्झिक्यूट होणार. हे सर्व एक्झिक्यूट होणार.
म्हणजे प्रोग्राम कंपायलर काय करणार, हे ब्लॉक एक्झिक्यूट करणार, म्हणजे त्या स्टेटमेंट्स, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स, यामध्ये ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करणार, यामधल्या ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करणार. ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे काय, त्यामध्ये काही पण असू शकतं, प्रिंट एफ असू शकतं, स्कॅन एफ असू शकतं, जर प्रिंट एनी मेसेज असू शकतं, प्रिंटचा मेसेज असू शकतो, तर ते इफच्या मधातलं सर्व एक्झिक्यूट करणार. कवा, जेव्हा ही कंडिशन जेव्हा ट्रू होईल का तेव्हा, आणि ही कंडिशन जर फॉल्स झाली तर ते ह्याला इग्नोर करतं, या ब्लॉकला इग्नोर करतं, याचा काही संबंध नाही, मग ते पुढचे एक्झिक्यूट करतं, पुढे जे काय आहे ते प्रोग्राम मध्ये ते एक्झिक्यूट करतं. तुम्हाला ते प्रोग्रामद्वारे समजून येईल मित्रांनो, असं कळणार नाही. हे पहा इथे सांगितले बघा, फॉल्स, इफ कंडिशन इज फॉल्स देन प्रोग्राम कंट्रोलर स्किप द एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट बॉडी, म्हणजे या इफच्या बॉडीचं एक्झिक्युशन तो स्किप करतो, म्हणजे तो करीतच नाही इफच्या बॉडीचं एक्झिक्युशन. हेच पहा मित्रांनो, सिंटॅक्स दिलेला आहे मित्रांनो. एक्झाम मध्ये तुम्हाला इफ स्टेटमेंट विचारलं की त्याचा सिंटॅक्स सहित, एक्झाम्पल सहित, प्रोग्राम सहित लिहून यायचं मित्रांनो, तरच तुम्हाला मार्क भेटतील. हा सिंटॅक्स त्याचा दिलेला आहे. इफ वापरायचं, इथं कंडिशन वापरायची, इथं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असणार, पुन्हा हा कर्ली ब्रेसेस. तर मित्रांनो आता आपण एक्झाम्पल बघू याचं. एक्झाम्पल यामध्ये पहा, इफ मध्ये कंडिशन असू शकते मित्रांनो. इफ कंडिशन काय, ए, इथं कंडिशन काय दिली, ए एज इज ग्रेटर दॅन बी, हा ग्रेटर दॅनचा साईन आहे, आणि बी, ए इज ग्रेटर दॅन बी असला तर हा इथं कर्ली ब्रेस असते, आणि इथे एक कर्ली ब्रेस असते, आणि ही प्रिंट ए इज ग्रेटर दॅन बी, इन ए इज ग्रेटर दॅन बी, असं प्रिंट करा म्हटलंय त्याने. ए इज ग्रेटर दॅन बी असं प्रिंट करा म्हणलंय मित्रांनो तिने. तर ते काय आहे मित्रांनो, आता हे जर ए जर ग्रेटर दॅन बी असलं तरच हा मेसेज प्रिंट होणार, कारण की तिथं इफ स्टेटमेंट लावले, आणि इफ स्टेटमेंट जर हे जर ट्रू असलं तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, आणि हे जर फॉल्स असलं तर हा ब्लॉक स्किप होणार. स्किप म्हणजे एक्झिक्यूट करणार नाही, प्रोग्राम कंपायलर काय करणार, ते एक्झिक्यूट करणार नाही. तर ते प्रोग्रामद्वारे समजून घेऊ आपण. इन अबव एक्झाम्पल, कंडिशन इज ट्रू देन द प्रोग्राम कंपायलर एक्झिक्यूट बॉडी ऑफ इफ, म्हणजे कंडिशन ट्रू असली तर बॉडी ऑफ इफ एक्झिक्यूट करणार, अदरवाईज नॉट एक्झिक्यूट बॉडी ऑफ इफ स्टेटमेंट. बरोबर आहे ना. मग जर फॉल्स असेल तर तो एक्झिक्यूट करणार नाही. आता आपण याचा प्रोग्राम बघू मित्रांनो, याचा प्रोग्राम आपण पाहूया. चला तर मग आपण प्रोग्राम पाहूया. तर मित्रांनो आता आपण इफचा प्रोग्राम बघणार आहोत. इफचा कमेंट लाईन मध्ये मी यूज ऑफ इफ स्टेटमेंट, यूज ऑफ इफ स्टेटमेंट हे लिहितो कमेंट आउटलाईन मध्ये. आपल्याला काय इन्क्लूड करायचं मित्रांनो, stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यायची. आता मी पूर्णपणे सांगणार नाही मित्रांनो, हे स्ट्रक्चर काय राहतं, हे stdio.h काय राहतं, हेच का केलं तेच का केलं, कारण युनिट 1 ज्यांनी बघितलं असेल त्यांना तर समजलंच असेल हे सगळं काय आहे काय नाही. आता आपण डायरेक्ट मेन बॉडी पासून स्टार्ट करूया. तर आधी काय करायचं मित्रांनो, प्रिंटएफ फंक्शन वापरायचं आहे. प्रिंटएफ फंक्शन तर वापरायचंच आहे ह्याच्यात आपण, म्हणून तर आपण stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेतली. आता आपण आधी काय करू, इंट घेऊ आणि दोन व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊ, ए आणि बी. आपण ए आणि बी वर व्हॅल्यूज लगेच टाकून देऊ. ए वर 10 व्हॅल्यू टाकून देऊ, आणि बी वर काय करू, लगेच 5 व्हॅल्यू टाकून देऊ. 5 व्हॅल्यू बी वर टाकून देऊ. बी वर कशी टाकते, बी इज इक्वल टू 5 असं करून टाकायचं आणि क्लोज करून टाकायचं. त्यानंतर मग आपण काय करायचं मित्रांनो, आपल्याला इफ स्टेटमेंट वापरायचं, इफ लावायचं असं. त्यानंतर इफच्या समोर काय करायचं मित्रांनो, अशा ब्रॅकेट मध्ये कंडिशन लावायची. कंडिशन काय लावायची, ए इज ग्रेटर दॅन बी, ही एक कंडिशन झाली मित्रांनो. त्यानंतर बॉडी लावायची, इफची बॉडी, या बॉडी मधलं एक्झिक्यूट होणार. ही जर कंडिशन ट्रू झाली, हे ए इज ग्रेटर दॅन बी, ही जर कंडिशन ट्रू झाली तर ह्या बॉडी मधलं जे काही असेल, बॉडीमध्ये जे काही लिहू तुम्ही, ब्ला 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 जे काही लिहिता तुम्ही बॉडीमध्ये, ते एक्झिक्यूट होऊन जाईल मित्रांनो. सिंटॅक्स आपला असा होता. तर मित्रांनो
इथं काय लिहायचं, प्रिंट एफ मध्ये ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी हा मेसेज आपण आउटपुटला टाकायचा मित्रांनो. आता मित्रांनो हा मेसेज कधी आउटपुटला जाईल मित्रांनो, हा मेसेज कधी आउटपुटला जाईल मित्रांनो, जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल. आता इथं आपण व्हॅल्यू टाकली ए वर आणि बी वर, कंडिशन ट्रू होती का? तर चला आधी आउटपुट पाहून मग तुम्हाला मी समजवतो प्रोग्राम. इथं काय जर एरर आलेला आहे, हा इथं एरर काय आलाय मित्रांनो, सेमी कॉलम. एरर फाइंड आउट करणे प्रोग्रामर म्हणजे आता एरर आला म्हणून काही जण काय समजतात की बाबा आम्हाला प्रोग्रामिंग येतच नाही, पण एरर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणं म्हणजे हा खरा प्रोग्रामर झाला ना, की एररला बघून घाबरणं, एररला बघून आलं तर आता काय होईल कसं होईल हे बोलणं पेक्षा एरर सॉल्व्ह करणाऱ्याला खरा प्रोग्रामर म्हणतात मित्रांनो. एरर काय आलाय, आता इथं सेमी कॉलम राहिला आहे, हे असं बेसिक एरर येऊ शकतो मित्रांनो. पहा मित्रांनो, ए इज ग्रेटर दॅन बी हे आउटपुटला आलेलं आहे. कारण का हे का म्हणून आलं आउटपुटला, कारण ही कंडिशन ट्रू झाली ना मित्रांनो. ए ची व्हॅल्यू काय झाली, कंडिशन ट्रू झाली. ए ची व्हॅल्यू ही इक्वल टू 10 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, ही इक्वल टू 5 आहे. त्यानंतर ए ग्रेटर दॅन बी म्हणजेच 5 ग्रेटर दॅन 10 ग्रेटर दॅन 5 आहे का, तर ही कंडिशन काय झाली, ट्रू. कंडिशन ट्रू झाली ना, 5 ग्रेटर दॅन 10 ग्रेटर दॅन 5 आहे ना, म्हणून कंडिशन ट्रू झाली. जर इथं जर 15 असतं, इथं जर 10 असतं आणि इथं जर बीच्या जागी जर 15 असतं तर हे एक्झिक्यूट झालं असतं का मित्रांनो, नाही, कारण की तिथं कंडिशन काय होत होती, फॉल्स. बीच्या जागी जर 15 असतं तर. आता आपण 15चं सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. चला बीच्या जागी आता काय करू, आपण 15 टाकून बघू. बीच्या जागी आता काय करू, आपण 15 टाकू बघू. मग काय आउटपुटला येणार मित्रांनो, काहीच आउटपुटला येणार नाही. म्हणजे बीच्या जागी जर आपण 15 केलं तर काहीच आउटपुटला येणार नाही. बीच्या जागी जर 15 टाकलं आपण तर काहीच आउटपुटला येणार नाही. कसं काय, हे पहा, काहीच आउटपुटला आलं नाही. कसं काय, कारण की ते आता कंडिशन काय झाली, ट्रू. कंडिशन काय झाली, ट्रू. ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन होती ना, मग ए किती 10, बी किती 15, तर ही कंडिशन काय झाली, फॉल्स. 10 ग्रेटर दॅन आहे का 15च्या, नाही, म्हणजे फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली. मग त्याने काय करण, स्किप करण, एक्झिक्युशन स्किप करण. हे जर ट्रू झाली असती तर त्याने काय केलं असतं, ब्लॉकला एक्झिक्यूट केलं असतं. आणि इथं काय करणार, स्किप करणार, त्या ब्लॉकला एक्झिक्यूट करणार नाही. म्हणजे या ब्लॉकला ते एक्झिक्यूट करीन कवा, जेव्हा कंडिशन ट्रू असेल तेव्हा, ही कंडिशन ट्रू असेल तेव्हा. आणि या ब्लॉकला तो इग्नोर करीन, या ब्लॉकला तो इग्नोर करीन जेव्हा कंडिशन फॉल्स असेल तेव्हा. या ब्लॉकला ते कन्सिडरच करणार नाही, म्हणजे धरणारच नाही, याचं एक्झिक्युशन करणार नाही. या प्रिंटएफ फंक्शनचं एक्झिक्युशनच तो करणार नाही. कोण, हा कंपायलर, हा जे आहे का सर्व कंपायलर हे एक्झिक्युशनच करणार नाही जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल. जर ही ट्रू झाली तरच ही प्रिंटएफ ही एक्झिक्यूट होणार, हे इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, अदरवाईज होणार नाही. तर मित्रांनो आपल्याला कसं कळेल की हा प्रोग्राम रन झालेला आहे आपला, तर इथं काय करून टाकू आपण, जेव्हा ग्रेटर व्हॅल्यू दिली तेव्हा कळणार नाही ना, म्हणून आपण काय करून टाकू, आणखीन एक प्रिंटएफ फंक्शन वापरू. इथं आणखीन एक प्रिंटएफ फंक्शन वापरू. कुठं, इफ स्टेटमेंटच्या ब्लॉकच्या बाहेर प्रिंटएफ फंक्शन वापरू. आणखीन एक प्रिंटएफ फंक्शन वापरू. आणखीन एक त्यामध्ये आपण टाकू प्रोग्राम रन सक्सेसफुल. प्रोग्राम रन सक्सेसफुल. याने करून आपल्याला काय समजेल की आपला प्रोग्राम रन झालेला आहे. पहा आउटपुटला आलं का मित्रांनो, प्रोग्राम रन सक्सेसफुल. पण तुम्ही म्हणता हे कसं काय आउटपुटला आलं नाही. अहो मित्रांनो इथे कंडिशनच ट्रू झालं नाही ना, वर पहा ना, कंडिशनच ट्रू झालं नाही, ही कंडिशनच ट्रू झालं नाही. ए ची व्हॅल्यू काय 10, बी ची व्हॅल्यू काय 15, कंडिशन फॉल्स झाली, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. प्रोग्राम कंट्रोलर पुढे गेला, म्हणजे पुढे जाऊन काय केलं त्यांनी, पुढे जाऊन हा इफच्या बाहेरचं एक्झिक्यूट केलं, इफच्या बाहेर जे काय असेल ते एक्झिक्यूट केलं. असं होतं मित्रांनो. आपला प्रोग्राम तर रन झाला
पण तुम्ही म्हणता सर तुम्ही आधी का म्हणून नाही टाकलं की हे प्रोग्राम रन सक्सेसफुल हे आधीच्या ह्याच्यात का म्हणून नाही टाकलं, जेव्हा आपण इथं नुसते बीची व्हॅल्यू 5 दिली ती तेव्हा. तर आता बघू बीची व्हॅल्यू 5 दिली हा प्रोग्राम रन एक्झिक्युशन हे सुद्धा टाकू. तर आता आउटपुटला काय येते मित्रांनो ते पहा. आउटपुटला काय येईल, स्लॅश एन लावून घेतला आपण, आउटपुटला काय येईल, आउटपुटला दोन्ही येईल मित्रांनो, हे सुद्धा आउटपुटला येईल हे सुद्धा आउटपुटला येईल. कारण कंडिशन ट्रू होईल आणि हे ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि हे सुद्धा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. पहा हे पहा, ए इज ग्रेटर दॅन बी हे सुद्धा एक्झिक्यूट झालं आणि प्रोग्राम रन सक्सेसफुली हे सुद्धा एक्झिक्यूट झालं. पहा मित्रांनो, पहा कशी प्रोग्रामिंगचा महिमा आहे हा. तर दोन्ही सुद्धा एक्झिक्यूट झालेले आहेत आपले. होप की तुम्हाला समजलं असेल. तर असंच राहतं, ही कंडिशन राहते. ही कंडिशन जर आपल्याला जेव्हा कोणता प्रोग्राम मध्ये कंडिशन पाहिजे असेल तर आपण हे वापरू शकतो मित्रांनो. तर होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. जर समजलं असेल तर आपल्या पीजीटेक अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओज तुम्हाला पुढेही येतील. नंतर आपल्याला शिकायचं आहे इफ. आता आपण इफ शिकला, निस्ता इफ. त्यानंतर आपल्याला इफ एल्स याची जोडी शिकायची. इफ एल्स याची जोडी शिकायची. त्यानंतर इफ एल्स लॅडर, इफ एल्स नेस्टेड इफ, असे स्टेटमेंट्स आपल्याला शिकायचे आहेत. स्विच केस शिकायचा आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तुम्हाला समजेल सर्व. त्यासाठी तुम्ही सर्वजणांनी तयार राहा. आपले व्हिडिओज आणखीन येतील, कारण आपले व्हिडिओज फ्री आहेत मित्रांनो. असं क्लाससाठी आपण कोणीही पैसा घेत नाही मित्रांनो. आपण लवकरच एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला नोट्स टाकणार आहे मी. नोट्स या PDF मधल्या त्या नोट्स होत्या का, आणि हे सर्व प्रोग्रामचे स्क्रीनशॉट घेऊ मी टाकणार आहे. तर होप की तुम्हाला समजलं असेल.